आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। प्रणिती शिंदे यांना भाजपचा ऑफर याबाबत सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले पहा। सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला। भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणण्यासाठी येतात असं मोठं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं सांगत असताना ते पुढे असेही म्हणाले, प्रणितीने विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे, जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे त्यामध्येच मी राहील असा विचार तिने केला। काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत, मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील। प्रणितीच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनात काय आहे ते मी सांगू शकत नाही। ते पुढे असेही म्हणाले, भाजपवाले येतात प्रवेशासाठी, मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत। प्रणिती देखील स्ट्रॉंग आहे, त्याला भाजपसोबत जाणं पटत नाही। लोकांनी त्याला 3 वेळेस निवडून दिले आहे, म्हणून ते पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही। जनता पार्टी ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार। आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता, पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेसची प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन। अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये। ती प्रणिती स्ट्रॉंग आहे, तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने 3 वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही।